हो धनगर धनगर राजूने पण टाकला. चला चला हे राजूने टाकलाय घालू कॅमेरा त्या मारण्यात आलेल्या आहेत. हे तू कॅमेरा तिकडे धरतेस चल. अरे फ्रेम ऑन आहे रे चल चल. धनगर आरक्षणासाठी या उड्या ज्या आहेत त्या मारण्यात आलेल्या आहेत. याआधी देखील नरहरी झिरवाळ यांनी या सुरक्षा जाळीवर उडी मारून आंदोलन केलं होतं. आता पुन्हा एकदा धनगर आरक्षणासाठी मंत्रालयातील या सुरक्षा जाळीवर उड्या मारण्यात आलेल्या आहेत. उपोषणकर्ते आहेत ते मंत्रालयामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी मंत्रालयाच्या जाळ्यांवरती जे आहेत ते उड्या टाकून आपल्या आंदोलनाला जी आहे ती सध्या सुरुवात केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मंत्रालयामध्ये आदिवासी पेसा कायद्याअंतर्गत भरती व्हावी याकरता आदिवासी आमदारांनी देखील मंत्रालयाच्या या जाळ्यांवरती उड्या मारत आंदोलन केलेलं होतं आणि तशाच पद्धतीने आता आंदोलन जे आहे ते धनगर समाजाच्या बांधवांनी इथे मंत्रालयामध्ये केलेलं असल्याचं पाहायला मिळतंय. धनगरांना खरं तर आदिवासी समाजाचा दर्जा द्या याकरता हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते या संपूर्ण आंदोलनकर्त्यांकडनं सध्या मंत्रालयाच्या जाळ्यांवरती करताना पाहायला मिळत आहेत. मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरतून तिसऱ्या मजल्यावरतून या सर्व आंदोलकांनी जे आहेत त्या उड्या टाकलेल्या आहेत मंत्रालयाच्या जाळ्यावरती आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहेत आणि आपली संपूर्ण निवेदनं जी आहेत ती कागदपत्र घेऊन या सर्व आंदोलकांनी जे आहेत ते आता मंत्रालयाच्या या संपूर्ण जाळ्यांवरती उड्या टाकत आंदोलनाला सुरुवात केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून धनगरांना आदिवासी समाजाचा दर्जा देण्यात यावा आणि त्यांना त्या कोट्यातून आरक्षण देण्यात यावं याकरता सातत्याने धनगर समाजाचे नेते जे आहेत ते आक्रमक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत होते आणि त्या संदर्भात त्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा सुद्धा केलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. परंतु त्या सगळ्या संदर्भात कोणतीच कारवाई जलद गतीने होत नसल्यामुळे आता धनगर समाजाच्या या संपूर्ण आंदोलनकर्त्यांनी जे आहेत ते आक्रमक पवित्रा घेतलेल्या असल्याचं सध्या तरी आपल्याला मंत्रालयाच्या संपूर्ण जाळ्यांवरती संरक्षक जाळ्यांवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने धनगर समाजाचे जे उपोषणकर्ते आंदोलक विविध ठिकाणी राज्यभरात बसलेले होते ते आज मंत्रालयात आलेले होते आणि मंत्रालयात आले असताना त्यांनी हा संपूर्ण आपल्या आरक्षणाकरता हा संपूर्ण आंदोलन केलेलं असल्याचं सध्या तरी आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे ती त्यांच्याकडनं केली जाते. सध्या पोलीस जे आहे